नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 29 सप्टेंबर 2025. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता राज्यात इतका पाऊस चालू आहे, तर मी म्हटलं होतं थोडा पावसाचा जोर कमी होईल. पण काय होणार आहे, 19 तारीख 19 सप्टेंबर, 20, 21, 22 सप्टेंबरपर्यंत आणखीन मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये दररोज दुपारपर्यंत ऊन पडेल, पण रात्रीच्याला जोरदार पाऊस पडणार आहे. म्हणून मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज सर्वप्रथम लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिमी विदर्भ, पूर्व विदर्भ पश्चिमी विदर्भात देखील 5-11 जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, दुपारपर्यंत 2, 2:30, 3 पर्यंत ऊन राहील. त्याच्यानंतर काय होईल, लगेच स्थानिक वातावरण तयार होऊन 22 तारखेपर्यंत पश्चिमी विदर्भात देखील पूर्व विदर्भात 11 जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भाग बदलत पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. मग त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती राहणार आहे. 19 सप्टेंबरपासून तर 22 सप्टेंबरच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा, नंदुरबार, धुळे, जळगाव ह्या जिल्ह्यामध्ये की काय होणार, दुपारपर्यंत ऊन राहील, तीव्र ऊन राहील, असं उन्हाचा चटका बसेल. पण रात्रीच्याला अचानक काय होईल, वातावरण तयार होऊन विजेच्या कडकडासह काही भागांमध्ये वेगवेगळ्या भागात भाग बदलत भाग सोडत पाऊस पडणार आहे. म्हणून हा 22 तारखेचा अंदाज लक्षात द्यायचा. 23 तारखेपासून राज्यात 23 सप्टेंबरपासून राज्यातला 2-3 दिवस थोडा पावसाचा जोर कमी होणार आहे. तरी पण देखील स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. म्हणून हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचं. पण आता तुम्हाला एक सांगू इच्छितो, आता हे झालं 23, 24, 25, 26ला थोडा पाऊस थोडा विश्रांती घेईल, म्हणजे थोडाफारच कमी होणार आहे. पण नंतर राज्यात पाऊस काय पडणार आहे, तर राज्यात संपूर्ण राज्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे सप्टेंबरच्या, मी म्हटलं होतं ना, खूप दिवसापासून सांगतो ना, दरवर्षी 20 सप्टेंबरला काय होतोय, एक बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होतं. ते चक्रीवादळ रूपांतर झाल्याच्या नंतर ते चक्रीवादळ काय होतं, मद्रास, चेन्नईहून काय होतं हैदराबादहून धर्माबादहून मराठवाड्यावरून इकडे उत्तर महाराष्ट्राकडं दरवर्षाचं असं ठरलेलं आहे. भविष्यात देखील काय करायचं, पाऊस जरी नाही पडलं तर आपण म्हणायचं 20 सप्टेंबरला पाऊस, 20 सप्टेंबरला एक चक्रीवादळ होणार आहे आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे. हे वर्षानुवर्षाची तारीख तुम्ही कायमची लिहून घ्या. म्हणजे दरवर्षी 26, 27 म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येतो. म्हणून हे लक्षात येतं. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आता राज्यामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार, कुठं रिमझिम, कुठं अतिवृष्टी होईल, कुठं ढगफुटी सदृश पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर सप्टेंबरच्या मध्ये म्हणजे 27 तारखेला तो पाऊस काय होणार आहे, म्हणजे पूर्वेकडून येणार आहे. म्हणजे पूर्वेकडून येत असल्यामुळं, आग्नेय दिशाकडून येत असल्यामुळं जास्त पाऊस नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, वाशिम जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, त्याच्यानंतर पुणे, कुडाळ, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, इगतपुरी, मुंबई ह्या पट्ट्याला असं जाण्याचं जाईल. त्याच्यामुळे ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त पाऊस पडणार. म्हणजे 27 ते 30 तारखेपर्यंत, म्हणजे 27, 28, 29, 30 राज्यात परत एकदा मोठा पाऊस येणार आहे. म्हणून जे धरण क्षेत्रातील जे नदीघाटचे शेतकरी आहेत त्यांनी काय करायचं, म्हणजे 27 ते 30च्या दरम्यान तुम्ही तुमचे जनावर असेल, तुमची पाईपलाईन असेल, तुम्ही काय करायचं, तयारी ठेवायची. अलग पाईपलाईन असेल तर काढून बाजूला आणून ठेवायची. जनावरं त्या 8 दिवस म्हणजे 30 तारखेपर्यंत नदीच्या बाजूला बांधू नका. असं केल्याच्या नंतर तुमची जीवितहानी होणार नाही. पण राज्यात सांगायचं झालं तर तो पाऊस ह्याच जिल्ह्यातच नाही तर राज्यामध्ये सगळी पूर्व विदर्भ 5-11 जिल्हे, त्याच्यामध्ये जिल्हे आहेत. आपण काय करू, जिल्हेवाईज सांगतो. तर काय करू, सुरुवातीला आपण काय करू, नांदेड जिल्ह्याकडून घेऊ. सुरुवातीला नांदेड यवतमाळ जिल्ह्याकडे पाऊस सुरू राहणार आहे. नांदेड यवतमाळ जिल्ह्याकडे बी देखील काही भागामध्ये असा जोरदार पाऊस होईल. ते म्हणजे शेवटच्या आठवड्याचा काही ठिकाणी अतिवृष्टी होईल नांदेड जिल्ह्यात, तसंच होईल यवतमाळ जिल्ह्यात देखील तसंच होईल. चंद्रपूरला देखील तसंच होणार आहे. चंद्रपूर देखील जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार होईल, कुठं रिमझिम होईल. अमरावती जिल्हा, वर्धा जिल्हा आणि भंडारा जिल्हा ह्या तिन्ही जिल्ह्यात काही भागात जास्त, काही तिन्ही रिमझिम, अतिमुसळधार. त्याच्यानंतर काय होईल की अमरावतीनंतर अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा ह्या 3 जिल्ह्यामध्ये देखील म्हणजे 27 ते 30च्या दरम्यान म्हणजे त्या 3 दिवसामध्ये की काही ठिकाणी मुसळधार, कुठं अतिमुसळधार पाऊस होईल. त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये देखील 27 ते 30 दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार होईल, कुठं मुसळधार होईल आणि कुठं रिमझिम होईल. म्हणजे कुठं वड्याला पाणी येईल, पण पाऊस येणार म्हणजे येणार. त्याच्यानंतर अहिल्यानगर, धुळे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे
ह्या पट्ट्यात देखील काय होणार आहे, म्हणजे 27 ते 30 मध्ये तिकडे 28, 29, 30च्या दरम्यान, म्हणजे तिकडे एक दिवस लेट जाणार आहे पाऊस. 28, 29, 30च्या दरम्यान कुठं अतिमुसळधार, कुठं मुसळधार देखील आणि कुठं अतिवृष्टी देखील होईल. आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आता मग मुंबई, सगळ्यात जास्त मुंबई, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे आणि गुजरात ह्या पट्ट्यामध्ये मात्र अतिवृष्टी होईल, म्हणून हे लक्षात यायचं. मग उत्तर महाराष्ट्राकडे जर खूप पाऊस पडला तर काय होणार, परत गोदावरी नदीला पाणी येणार. मग लगेच सांगायचं झालं तर नाशिक जिल्ह्यात दुतोंड्या मारुती ना, त्याला देखील पाणी लागू शकतं ह्यावेळेस. ह्या पट्ट्यामध्ये त्याला पाणी लागलं की जायकवाडीचं पाणी सोडावं लागलं. धरण क्षेत्रातल्या माझ्या सगळ्या अभियंत्यांना एक विनंती आहे की तुम्ही काय करा, 27 ते 31च्या दरम्यान तुम्ही काय करायचं, थोडंसं सतर्क राहा. काय, कारण की राज्यामध्ये काय होणार आहे, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मध्ये खूप मोठा पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. ढगफुटी पाऊसमध्ये तुम्हाला एक सांगतो, एक कमी वेळात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला की त्याला ढगफुटी सदस्य पाऊस म्हणतात. आता हे सगळी शेती महाराष्ट्र शासनाची, जिल्ह्याची, देशाची, सगळे ह्या पर्जन्य ह्या पावसावर आहे. आणि प्रत्येक ठिकाणी ते पाऊस मोजाच देत नाहीत म्हणल्यावर तुम्हाला सांगतो ती शोकांकित आहे. तर तुम्हाला सांगतो पाऊस कसा मोजायचा, एक सोतं गणित सांगू. काय करायचं, आपण शेतामध्ये पाऊस पडला आणि असं चण्यासारखं साचतात तसं पाणी पडलं, आपण म्हणायचं 5 मिलीमीटर पडला, आणि त्या शेतातून थोडं पाणी वागळलं पाऊस पडल्याच्या नंतर की आपण म्हणायचं 15 मिलीमीटर